नमस्कार मित्रांनो, माझं नाव गजानन आणि स्पोर्ट्स मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहे डॉक्टर शांताराम ढमाले सर. खेळामुळं आपल्या आयुष्यात, व्यावसायिक जीवनात आपल्याला कुठल्या संधी प्राप्त होतात हे आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना 28 वर्ष खेळा आणि शारीरिक शिक्षणामध्ये प्रशिक्षणाचा अनुभव आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत खेळ आपल्या आयुष्यातील किती महत्त्वाचा घटक आहे. तर आपण व्हिडिओ चालू करूया. नमस्कार, माझं नाव गजानन. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शांताराम ढमाले सर, प्रोफेसर आहेत जेथे कॉलेजचे. आपण त्यांच्याच मुलाखत घेणार आहोत. तर त्यात प्रथम सरांना विचारायचंय की सर, तुमचं इंट्रोडक्शन तुमच्या शब्दात आम्हाला थोडं सांग. मी प्राध्यापक डॉक्टर शांताराम ढमाले. मी अप्पासाहेब जयदेव महाविद्यालयात 1996 पासून शारीरिक शिक्षण संचालक म्हणून काम करत आहे. यामध्ये पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांना आम्ही संधी देतो आणि ते विद्यार्थी संधीचं सोनं घेऊन त्यांचं ते करिअर करू शकतात. यामध्ये ते नॅशनल होऊ शकतात, इंटर युनिव्हर्सिटी नॅशनलला पार्टिसिपेट होऊ शकतात आणि ते आपले करिअर करून उच्च पदावर जाऊन नोकरी करू शकतात. सर, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आतापर्यंत ज्या अडचणीला फेस केलं, कसं तुमचं आयुष्य घडलं त्याबद्दल थोडं सांगा सर. खरं तर मी या क्षेत्रात येण्याचा निश्चय केला तो 8वीला असताना. आमचे जे पीटी टीचर होते ते ज्ञानेश्वरी सांगायचे किंवा रामदासांचं काही महत्त्व सांगायचे, खेळाबद्दल खूप सांगायचे. ग्राउंडवर 10 मिनिटं त्यांचा खरं लेक्चर हा बसून आम्हाला लेक्चर द्यायचे आणि नंतरच खेळायला सोडायचे. तर त्यामध्ये आम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मला भावलं. मी तेव्हाच म्हटलं की आपल्याला सरांसारखं करिअर करायचे आणि मी तो प्रयत्नही केला. पावले चालत ती पंढरीची वाट, अशा पद्धतीने मी या क्रीडा क्षेत्रात वाटचाल केली आणि नंतर मग BSc झाल्यावर मी कोर्स केला, BPEdचा MPEdचा कोर्स केला. त्याच्यानंतर मी सेट परीक्षा पास झालो. मी हायस्कूलला सुद्धा काम केलं 5 वर्ष. त्यामध्ये मला हायस्कूलला काम करताना खूप अनुभव आले आणि हायस्कूलमध्ये ह्या मुलांमध्ये खरी एनर्जी आहे तिथं मला ती ब्लिंक झाली. त्यानंतर मी सिनियर कॉलेजला काम करायला लागलो आणि जवळजवळ 28 वर्ष आता मी या क्षेत्रात काम करतोय. खेळ म्हणजे आपल्या शब्दात असतं एक शारीरिक हालचाल, ह्या गोष्टी होणे. पण खेळ म्हणजे सर तुमच्या शब्दात काय? खेळ म्हणजे खरं तर प्ले फॉर हेल्थ. पहिली गोष्ट, लहान मुलगा जेव्हा मैदानावर येतो, पालक मैदानावर येतो, माझा मुलगा दूर कसा पळेल, हेल्दी कसा राहील, हा पहिला उद्देश असतो त्याचा. आणि नंतर त्या मुलांमध्ये जर टॅलेंट सापडलं तर एखादा कोच त्या पालकांना सांगतो की तुमचा मुलगा तेंडुलकर होऊ शकेल, तुमचा मुलगा खाशाबा जाधव होऊ शकेल, तुमचा मुलगा ध्यानचंद होऊ शकेल, तुमचा मुलगा रनिंग चांगला करू शकेल. त्यामुळे पालक देखील त्या मुलाचं टॅलेंट शोधतो आणि त्या मुलाला योग्य गुरु शोधतो. सर, कुठलाही कोच प्रशिक्षक जेव्हा प्रशिक्षक होतो त्याआधी तो एक खेळाडू असतो. तर तुमच्या आयुष्यात सर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे खेळ खेळलात आणि त्यात कुठल्या स्तरावर तुम्ही आतापर्यंत प्रतिनिधित्व केलं आहे? मी खरं तर आजही मी माझी हेल्थ चांगली ठेवलेली आहे, हेल्दी आहे. कदाचित याचं श्रेय मी माझ्या लहानपणाला देतो. खरं तर शाहू महाराज देखील शाळेत असताना, राजकोटला असताना, धारवाडला असताना त्यांच्या पालकांनी त्यांच्याबरोबर एक प्रशिक्षित 2 मल्ल दिले होते आणि अभ्यास करता करता मल्लविद्या देखील शाळेतच डेव्हलप झाली आणि ही मल्लविद्या शाळेत डेव्हलप झालेली, विकसित झालेली, पुढं त्यांनी आयुष्यभर जोपासली. तसं मी शाळेत असताना, म्हणजे प्रायमरी शाळेत असताना, हायस्कूलला असताना मी माझ्या ग्रामीण भागात खूप खेळलो, खूप पोहलो, खूप पळालो, खूप झाडावर चढलो. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी इतक्या केल्या की मला नकळत जनरल एनर्जी जी मला मिळाली ती तिथूनच मिळाली. मी कुठलंही वेट ट्रेनिंग केलं नाही, कुठल्याही कोचकडे गेलो नाही, पण मला म्हणजे माझी फिजिकल एज्युकेशनमध्ये जे बेसिक कॉम्पोनंट असतात, घटक असतात फिटनेसचे, ते मला तिथेच मिळालेले आहे. त्यामध्ये असेल मस्क्युलर स्ट्रेंथ असेल, मस्क्युलर एंडोरन्स असेल, फिजिकल फ्लेक्झिबिलिटी असेल आणि कार्डिओव्हॅस्क्युलर एंडोरन्स म्हणजे हृदयाभिसरण सिस्टम, फुफ्फुसाची दमदारपणा असेल, तो मला खरं तर त्या स्कूल लेवलला आणि स्कूल लेवललाच भेटला शाळेतल्या. की जे काय गुरूंचे असेल, गुरूंचे काय उपकार असतील माझ्यावर किंवा समाजाचे असतील, समाजाने सुद्धा मला खूप दिलं. की कोणाचे शेत मोकळं असेल तर त्यांनी आम्हाला खेळू दिलं. कारण आता लोक सोसायटीत खेळते की आरडाओरडा करू नका रे, खेळू नका, पण ते उपकार त्या शेतकऱ्यांचा आहे की त्याची पडीक जमीन असेल तर आम्ही तिथं क्रिकेट खेळायचं, कबड्डी खेळायचं, हुतुतू खेळायचं. आणि त्यामुळं मी घडत गेलो आणि घडत गेल्यावर मला पुढं कुठल्याही खेळात मी गेलो
तरी मी त्या ठिकाणी माझं नैपुण्य दाखवायचा. माझ्या शाळेत देखील आम्ही डबल बार रावला. त्या सरांना रिक्वेस्ट केली, त्यांनी जागा दिली. त्या डबल बारवर मी इतकी कसरत केली की नंतरची तरुण पिढी सुद्धा माझ्याकडे पाहून डबल बार करायची. आणि त्या डबल बारचा फायदा मला आजही होतोय. माझं जे स्ट्रक्चर आहे, जे बॉडी कंपोजिशन म्हणतो आपण, शरीर रचना, तर त्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. सर, तुम्ही एखादा खेळाडू असताना तुमच्या आयुष्यातली सर्वोत्तम क्षण, त्यावेळेस तुम्हाला वाटलं की अरे हा आयुष्यातला माझा सर्वोत्तम क्षण आहे, आणि एखादी खंत की जेव्हा मी या लेवलला पोहोचू शकलो नाही किंवा इथे मी डिझर्व करत होतो परंतु तिथं मला पोहोचता नाही आलं, असं काही? खरं तर एक टर्निंग पॉईंट झाला माझ्या आयुष्यात. मी जेव्हा FYला होतो तेव्हा आमची प्रॅक्टिकल नव्हती आणि मोकळा तास होता. तर बाहेर कॉम्पिटिशन चालू होते, ॲन्युअल स्पोर्ट्स. आता ॲन्युअल स्पोर्ट्स चालू आहेत काय, सायन्सला असल्यामुळे थोडं मी तिकडे दुर्लक्ष केलं होतं. एनर्जी भरपूर होती, शक्ती होती, व्यायाम करत होतो, परंतु कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला नव्हता. तर त्या ठिकाणी एक कॉम्पिटिशन चालू होती, जॅव्हलिन थ्रोची, शॉर्टपटची आणि डिस्कस थ्रोची. तर चला म्हटलं आता आपणही जरा भाग घेऊ. तर मी सहज हातातलं दप्तर एका मित्राकडे दिलं आणि पाहू रे म्हटलं, मी पण टाकून पाहतो. आणि त्या ठिकाणी माझा जॅव्हलिन सगळ्यात जास्त केला. माझी डिस्कस थ्रो मी तिथं चॅम्पियन झालो. म्हणजे माझे विद्यार्थी किंवा पूर्वीचे खेळलेले विद्यार्थी सुद्धा माझ्याबरोबर होते, त्यांना मी ओव्हरकम केलं आणि मी चॅम्पियनशिप मिळवली त्या ठिकाणी कॉलेजला असताना पहिल्याच वर्षी. आणि मग सर म्हटले, तू भाग का नाही रे घेत? आणि मी तेव्हापासून कॉलेजला भाग घ्यायला लागलो आणि मेडल मला मिळत गेलं त्या विभागात. तर नीरज चोप्राचं पण असंच एक उदाहरण आहे. तो प्रॅक्टिसला जायचा रनिंगला वगैरे, पण त्याला एक नेमकं कुतूहल झालं ते भाला फेकीचं. त्याने जस्ट फेकला भाला आणि त्याचा खूप पुढे गेला. मग त्यावेळेस त्या कोचने त्याला बघितलं आणि त्याला सांगितलं की अरे तू ह्या गोष्टीत का हे करत नाहीस. मग या गोष्टीत सर कोच खूप महत्वाचा असतो. कोचचा रोल खूप महत्वाचा आहे. आता नीरज चोप्राच्या कोचने त्यावेळेस पाहिलं की तुझं टॅलेंट इतर खेळापेक्षा याच्यात तुझी गती आहे, तू याच्यात प्रगती केली किंवा याच्यात प्रॅक्टिस केली, याच्यात मेहनत केली तर तू नक्कीच कळसावर पोहोचू शकशील. तर कोच हा दूरदृष्टी कोचला पाहिजेच. आता क्रिकेटचं उदाहरण दिलं तर हुसेन बोल्ट जो आहे, हुसेन बोल्ट हा जगातील फास्टर 100 मीटर पळणारा, 200 मीटर पळणारा हा खेळाडू आहे. हा खेळाडू कसा झाला, हा क्रिकेट खेळत होता पहिला. क्रिकेट खेळता खेळता तो बॉलच्या मागं इतका जोरात पळायचा की बॉल बाउंड्रीला पोचायच्या आधीच तो बॉल पकडायचा. तर त्या कोचने पाहिलं, क्रिकेटच्या कोचने पाहिलं की याच्यात वेगळेच टॅलेंट आहे आणि त्याने त्याला 100 मीटर पळायचं, 200 मीटर पळायचं सल्ला दिला आणि तो आज जगज्जेता झाला. म्हणजे कोचचा रोल विद्यार्थी घडवण्यात खूप मोठा आहे. खेळाडू घडवण्यात खेळाडूपेक्षाही जास्त महत्वाचा रोल त्याच्या कोचचा असतो. खेळाडू घडवताना तुम्ही आनुवंशिकता पाहता का? तर आनुवंशिकतेपेक्षा त्याचं टॅलेंट पाहिजे. कारण आनुवंशिकतेच्या जर उदाहरण दिलं तर शाहू महाराजांनी देखील खूप मोठे मोठे मल्ल होते, त्यांच्या मुलांना त्यांनी हे द्यायचा प्रयत्न केला, मल्लविद्या द्यायचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी त्यांना ते अपयश आलेलं की खेळाडूचा मुलगा खेळाडूच होईल. याला थोडी माझा विरोध आहे. टॅलेंट हे जन्मजात असतं, ते टॅलेंट शोधायचं आणि त्याला प्रमोट करायचं, त्याला डेव्हलप करायचं, चांगलं ट्रेनिंग द्यायचं. सचिनचा मुलगा जेवढं सचिन आयुष्यात त्याने कमवलं तेवढं सचिनच्या मुलाकडनं अपेक्षा होत्या, पण तो त्या अपेक्षेस कमी पडला नाही. आता म्हणजे खेळाडूचा मुलगा खेळाडू होऊ शकत नाही. खेळाडू होण्यासाठी खरं सांगतो परिस्थितीच माणसाला मोठं करते. सचिन तेंडुलकरला बॅकग्राऊंड नव्हतं, परंतु आवड होती आणि मला काहीतरी बनायचंय. त्याचा ध्यास वयाच्या 10व्या वर्षी झाला, जेव्हा वर्ल्ड कप भारतात होता तेव्हा तो रांगेत तिकीट काढायला उभा राहिला होता. आणि एक दिवस त्याच्या मनात आला असणार की एक दिवस मी मोठा खेळाडू होईल, आणि त्याचा प्रवास सुरू झाला. आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय. बरोबर की त्याला गरजच नाही, कष्ट करायची गरज नाही, कुठल्याही गोष्टीची कष्ट होत नाही त्याच्याकडून. जसं तेंडुलकर वडापाव खाऊन शिवाजी दादरच्या शिवाजी मैदानावर वडापाव खाऊन दिवसभर क्रिकेट खेळायचं, त्याच्या मित्रांबरोबर भेरपुरी पाणीपुरी खायचा, किंवा कोचने दिलं जा रे आता तुम्ही जिंकलेत एक छोटीशी पार्टी, ती पार्टी कुठली असू दे, ती कांदा भजीची असू द्या, भेळीची असू द्या, आनंदाने खाली. तसा तेंडुलकरचा मुलगा आता खाणार नाही ती पार्टी. बरोबर आहे. मला सोन्याचा घासच पाहिजे पप्पा, मी खाणार नाही. जे ह्या वृत्तीतून माणूस नाही घडत, त्याला ग्राउंडवरच यावं लागतं, त्याला त्याग करावा लागतो आणि अशा आकांक्षा सगळ्या बांधून ठेवाव्या लागतात. सर, मला एक प्रश्न पडलाय की सर खेळ हे खेळाडूंसाठीच आहेत की आयुष्यात सर्वांसाठी खेळ आहेत? सर्वांसाठी खेळ आहे. म्हणजे 1000 जणांनी खेळावं त्याच्यातले 10 जण, म्हणजे एखादं म्हणतात ना की आपण 100त एक शूर असतो. 1000 जणांना खेळवा, 10,000 जणांना खेळवा आणि 100 जण त्याच्यातले टॅलेंट बाहेर काढा. ते टॅलेंट देशाचं नेतृत्व करतील आणि उरलेल्यांना आरोग्य मिळेल.
माझं तर म्हणणं आहे प्ले फॉर हेल्थ. जसं इफ यू स्टडी फॉर द नॉलेज द एक्झाम विल बी इझी, तसं इफ यू फॉर द हेल्थ युअर कॉम्पिटिशन विल बी इझी. कुठल्याही खेळात पहिले खेळायला सुरुवात करा. तुम्ही पाण्यात पडल्याशिवाय हात हलवत नाही, पोहता येता येत नाही. त्यामुळे पहिले कुठलाही तुमच्या आवडीचा खेळ खेळा. आता सर आपण खेळाबद्दल बोलतोच एवढं, पण आपण भरपूर पाहिले सर की भारतात खेळाडू ऍज कम्पेअर टू बाकीच्या देशापेक्षा खूप कमी असतात. मग त्याचा अर्थ भारतात त्या खेळाबद्दल जागू असं नाही की भारतात टॅलेंटची कुठली कमी आहे सर, मग ती भारतात जागरूकतेची कमी आहे. भारतात आणि बाहेरच्या देशात काय कम्पेअर? भारत खेळाच्या दृष्टीने आत्ता मागं आहे. आपण इतिहासात जर डोकावलं तर महाभारतात अशा घटना घडलेल्या आहेत की फिरत्या माशाचा डोळा पाण्यात पाहून उडवायचा. हे कौशल्य अजूनही ऑलिम्पिकच्या खेळामध्ये नाहीये शूटिंगचं. त्या काळी अर्जुनाने पाण्यात पाहून फिरत्या माशाचा डोळा उडवलाय. हे सोपं नाहीये. त्याच्यानंतर एकलव्याने कुत्र्याच्या भुंकण्याच्या दिशेने डोळे झाकून त्या दिशेने बाण चालवले आणि त्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारलं. महाभारतात भीमाने गदायुद्ध केलं. अनेक राक्षस बलशाली होते, परंतु मल्लविद्येच्या जोरावर गदायुद्ध केलं. म्हणजे ही क्रीडा संस्कृती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गावोगावी प्रचंड मल्ल होते. ते दगड उचलणारे, वजन उचलणारे मल्ल होते, घोडा उचलणारे लोक होते. क्रीडा संस्कृती ही रुजलेली होती, परंतु परकीय आक्रमण आले आपली, आणि परकीय आक्रमणाने ह्या लोकांना जागृत होऊ नये, ह्या लोकांनी आपल्याला प्रतिकार करू नये, ह्या लोकांमध्ये शक्ती संचय होऊ नये, ही लोक क्रांतिकारक होऊ नये म्हणून त्यांनी ह्या खेळाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना फक्त सैन्य नोकरदार केलं. तलवार ढाल हातात दिली आणि लढ रे तू. उच्च दर्जाचं शिक्षण, क्रीडा शिक्षण दिलं नाही. आणि आपण आपली जसे एखादा अवयव जर वापरला नाही तुम्ही, तो अवयव लूज होतो, गळून जातो, शेवटी नष्ट होतो. तसे क्रीडा संस्कृती आपली थोडी काय म्हणतात त्याला उतरती कळा लागली पारतंत्र्यात. त्यामध्ये मुघलशाही असेल, सुलतानशाही असेल, ब्रिटिश असतील, तर ह्या लोकांनी आपल्या लोकांना प्रमोट केलेलं नाही खेळामध्ये. आता ऑलिम्पिकला सुद्धा कधी आले, इंग्रजांनी आल्यानंतर आपल्याला प्रमोट केलंच नाही. 1952 साली खाशाबा जाधवांनी पदक मिळवलं, परंतु त्याच्या आधी पण खाशाबा जाधव अनेक असतील ना. तर ही परकीय आक्रमणामुळे आपली क्रीडा संस्कृती थोडी लयाला गेली, त्याला उतरती कळा लागली, असं माझं म्हणणं. सर आता जर उतरती कळा लागली आहे तर इथून पुढे भारताचा खेळ पुढे नेण्यासाठी सुधारणा कुठली आवश्यक आहे? एक शाळा कॉलेज लेवलला, तुम्ही आता शाळा कॉलेज लेवलला शिकवताय सर, तर सुरुवातीपासून आता सुधारणा काय करता येईल सर आपल्याला? आता सुधारणा म्हणजे मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्याला क्रीडा संस्कृतीचं थोडं टॅलेंट सर्च झालं पाहिजे. त्याला वेगवेगळ्या खेळांमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. 5 खेळ द्या, 10 खेळ द्या, आणि त्याच्यातून त्याची गती कोणत्या खेळात आहे त्या दिशेने त्या गुरुजींनी म्हणा, शाळेतल्या सरांनी म्हणा, कोचनी ग्राउंडवर संध्याकाळी म्हणा, की त्या मुलांना टॅलेंट सर्च करून एक स्पेशल खेळ त्याला द्यावा. त्याच्या लहानपणापासून वयाच्या 10व्या, 9व्या, 8व्या वर्षापासून सुरू करावे त्याला. तर खेळाची संस्कृती आपल्याकडे वाढेल. आणि दुसरी गोष्ट, मला खेळून नोकरीच लागेल हा पालकांनी हे काढायचा, मनातून विषयच काढून टाकायचा. काय म्हणतात ना, कर्माचा एक सिद्धांत आहे तो, की कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, कर्म करा. तुम्हाला फळ आपोआप मिळतं. की मला नोकरी लागेलच का, मग हा विषय घेऊ का, तो खेळ घेऊ का, त्या खेळात पैसे मिळतील का, हे काही करायचं नाही. त्या मुलाला जो आवडता खेळ आहे तो खेळू द्या, त्याला उंची गाठू द्या, नोकऱ्या आपोआप मिळतातच आहे. मग सर एखाद्या आता खेळाचे भरपूर ऑप्शन्स, एखाद्या खेळाडूला जर खेळ निवडायचे असेल तर भरपूर ऑप्शन त्याच्या समोर असतात. तर त्या खेळाडूने कुठला खेळ निवडावा, त्याच्या कसं याची निवड कशी होते सर? नाही, आता त्या मुलाला तर काय कळणार नाही मला कोणतं आहे. त्या मुलाची आवड कशात आहे, त्याची जर आवड कबड्डीत असेल, कुस्तीमध्ये असेल, पण त्याला शारीरिक बलच नसेल तर तो खेळू शकत नाही ते खेळ. तो खूपच उंच असेल तर त्याने व्हॉलीबॉल खेळावा. जे उंच मुलांनी व्हॉलीबॉल, बास्केटबॉल सारखं करिअर करावं. त्याच्यानंतर स्टाऊट बॉडी असेल, मध्यम उंची असेल, शक्ती असेल, त्याने कुस्ती, कबड्डी खेळावी. क्रिकेट आवड असेल, क्रिकेट अष्टपैलू असेल मुलगा, चापल्य असेल म्हणजे थोडा चपळाई असेल त्याच्यात, आणि क्रिकेटची आवड असेल तर क्रिकेटला जावं. एक 10 वर्षापर्यंत त्याने 11 वर्षापर्यंत एक 3-4 खेळ खेळावे. त्याच्यानंतर खेळाचं सिलेक्शन करून त्याने योग्य गुरुगृही जावे आणि करिअर करावं. करता येते ते. आता सर तुम्ही म्हणताय खेळामध्ये भारताचा आता सर उदय व्हायला लागलाय. म्हणजे पहिला होतच खूप भारतात खेळात, पण आताच्या घडीत आता आपण आशियाई स्पर्धा बघतोय, ऑलिम्पिक स्पर्धा बघतोय, ऍज कम्पेअर टू मागचे काही वर्ष, मागचे काही दशके, तर आता भारताचा खरंच उदय होतोय. कारण नीरज चोप्रा सारखा खेळाडू गोल्ड मेडल जिंकतोय.
भरपूर अशा आता एशिया स्पर्धांमध्ये बिंद्रा आहे, भारताने अभिनव बिंद्रा हा, आहे. अभिनव बिंद्रा आहे. एशिया स्पर्धेमध्ये भारताची 100री पार केली भारताने पहिल्यांदा इतिहासात. तर याबद्दल काय बोलाल सर? खरं तर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर इंडिव्हिज्युअल पदकांना सुरुवात झाली. जे 1952 साली हेलसिंगीला जे ऑलिम्पिक भरलं होतं त्यामध्ये 48 किलो वजन गटात खाशाबा जाधव यांनी ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि देशाला खऱ्या अर्थाने एक सुरुवात झाली पदकांची. त्याच्या आधी आपण हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. 1928 साली 8 गोल्ड मेडल जिंकले सर. एकूण 8 गोल्ड. 1928 साली, 32 साली, 36 साली सलग गोल्ड आहे. त्याच्यानंतरही गोल्ड आहे. तर या गोल्ड हॉकीमध्ये मेजर ध्यानचंदचा म्हणजे सिंहाचा वाटा आहे. त्याने जे सुरुवात करून दिली 36 साली, तर त्याचा खेळ पाहून हिटलर म्हटले, अरे तू आमच्याकडे तुला कर्नल करतो, ब्रिगेडियर करतो किंवा जर्नल करतो. तर तो नाही गेला, मेजर म्हणूनच राहिला आपल्याकडे. एक भारत देशाचा मान आणि शान म्हणजे आपला ध्यानचंद होता. तर नीरज आणि आता सध्या भारत हा अग्रेसरच आहे. पदक तक्त्यात आशियाईला पाहताना तो चायनाच्या नंतर आता भारतच आहे. आणि शासन म्हणजे राज्य शासन, केंद्र शासन देखील खेळाडूंकडं चांगलं लक्ष देते. खेळाडूंना आर्थिक हे देते, सहाय्य करते, नोकऱ्याही देते. आता कुस्तीवालेच 2 मुलं बघा आपले आता UPSC हे महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, त्याच्यानंतर राहुल आवारे आशियाई विजेता, सुवर्णपदक विजेता, ते आता DYSP आहेत. खूप मोठ्या पदावर खेळून गेले आहेत. तुम्ही आता खेळाडूला 5% नोकऱ्या आहेत. तुम्ही नॅशनलला जरी मेडल मिळवलं, इंटरनॅशनल मिळवलं, तर तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला शासन तुम्हाला छान क्लास 1 क्लास 2ची नोकरी देतो. कालच वीर धवनला आम्ही भेटलो. तो आता तहसीलदार आहे, स्विमर. राही सरनोबत आहे, ती उपजिल्हा अधिकारी आहे. म्हणजे ह्या तुम्ही अभ्यास करून सुद्धा तुम्हाला इतकी कठीण परीक्षा ही पास तुम्हाला होताही कदाचित अवघड जाईल जर अभ्यास नसेल तर. पण ह्या खेळून तुम्हाला सहज मिळतात. फक्त त्याला सातत्य पाहिजे, कष्ट पाहिजे. आणि देश आता चांगल्या पथावर आहे, आपल्या प्रगती पथावर आहे खेळाच्या बाबतीत. फक्त लोकच पालक कमी पडतो आता. पालक कुठल्या तरी जे ऑलिम्पिकला खेळ नाही आहेत म्हणा किंवा छोट्या छोट्या जे युनिव्हर्सिटीला खेळ नाही आहेत, ह्या खेळामागे जास्त गेलेला आहे. त्याच्याने आपली 130 ते 140 करोड लोकसंख्या आहे सर भारताची. तर ऑलिम्पिकमध्ये आपल्याकडे फक्त वैयक्तिक मध्ये फक्त 2 गोल्ड मेडल आहेत. आणि सांघिक कामगिरी सोडली तर ऑलिम्पिकमध्ये एवढी लोकसंख्या असलेला देश थोडा मागे का पडलाय? का इंग्रजी आक्रमण तुम्ही याच्या अगोदर मेन्शन केलं सर की इंग्रजांचे आक्रमण. मग आता ह्या खेळाला याला उदय कधी होईल सुरू? थोडं अजूनही बरं का, आपल्याकडे कोचिंग सेंटर नाही आहेत. हे जे प्रशिक्षण सेंटर पाहिजेत ना तालुक्याला, गावागावाला, हे नाही आहेत. आता खरा ग्रासरूट आपला खेडेगावात आहे, समाज खेडेगावात आहे. खेडेगावातली मुलं शिकतात, ग्रॅज्युएट होतात किंवा कॉम्पिटिशन एक्झाम देण्यासाठी शहरात येतात, शहरातच राहतात. तर हा जो गाव पातळीवर राहिलेला समाज आहे ना, तरुण आहेत, याच्याकडे भरपूर शक्ती असते. मी सांगितलं की मी शाळेत असतानाच माझी जनरल शक्ती, मी सरसर झाडावर चढायचा, मलकाम खेळायचा, स्विमिंग करायचा, वरून उड्या टाकायचा, पलटी उडी खायचा, विहिरीत कसंही पोहायचा. तर ही एनर्जी तिथे डेव्हलप झालेली मुलं, यांना प्रशिक्षण न मिळाल्यामुळे ही मागं राहतात. कदाचित तिथूनही एखादा खाशाबा जाधव तयार होईल, तिथूनही नीरज चोप्रा तयार होईल. नीरज सुद्धा खेडेगावातला मुलगा आहे या गाव. तर ह्या मुलांना खेडेगावात म्हणजे थोडक्यात तलाठी ग्रामसेवक जसा असतो तसा क्रीडा अधिकारी त्यांच्याबरोबर एक पाहिजे, शासनाने ठेवा. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक 5 खेळांचं काय असेल आयोजन असेल किंवा त्या खेळात ते गाव कुठलं आहे, कुठल्या खेळाशी योग्य आहे, शक्ती चांगली आहे का त्या मुलांमध्ये, थोडे 5-6 गेम तिथे राबवावे त्यांनी क्रीडा संकुल करून. आणि गावाकडे क्रीडा संकुल आता शक्यतो नाहीच आहेत गावात. शेती सुद्धा आता गुंठ्यावर लोक हे करतात, शेतीला जपतायत, माझा गुंठा आहे. आणि पाणी आल्यामुळे, बागायत आल्यामुळे लोक पडीक जमीन ठेवत नाही. तर थोडं तिथं कमी पडतो आपण ती शक्ती डेव्हलप करायला. आणि शहरात काय झालंय की शहरात त्या मुलं करिअरच्या मागे लागलेली असतात किंवा डाएट नसतो किंवा पालक आता तू हे कर ते कर, क्लास ट्युशन, त्याचं 12वी पर्यंत तो मुलगा काही कळतच नाही, त्याला स्पोर्ट्सकडे वळतच नाही. 2-3% वळतात, त्यांनाही पुढं कोचिंग वगैरे मिळत नसेल तर ती पुढे येत नाही.